नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण मिरचीपासून तयार होणारी मिरची भजीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। आता इथे मी मिरच्या घेतल्या आहेत। ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतात। आता आपण मिरची भजीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी अर्धा वाटी बेसन पीठ घेतले आहे। त्यामध्ये आपण 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे, चवीपुरते मीठ, हिंग, 1 टीस्पून हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा। आता आपण या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून मिरची भजीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ। हे पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असे भिजवू नये। आता आपले मिरची भजीसाठी लागणारे पीठ भिजून तयार आहे। आता आपण घेतलेल्या मिरच्यांपैकी एक मिरची पिठामध्ये डीप करून घेऊ। डीप करून घेतलेली मिरची गरमागरम तेलामध्ये सोडून घेऊ। अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण मिरच्यांना पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेऊ। आता आपण या मिरची भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचसोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। तुम्ही पाहू शकता आता आपल्या मिरची भजींना छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण मिरची भजी तेलामधून काढून घेऊ। गरमागरम मिरची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा। त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।